बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आदिवासी समाजाच्या मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी शासकीय कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनुसूचित जमाती क्षेत्रातील आदिवासी हा जंगल, डोंगर, दऱ्या आणि पठारामध्ये विखुरलेला आहे। निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगर दऱ्यांच्या कुशीत पिढ्यानपिढ्या राहणारा आदिवासी बांधव आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे। महाराष्ट्रातील मुंबई उपनगरापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेला शहापूर तालुका हा अनुसूचित जमाती क्षेत्र असलेला तालुका मुंबई शहराला पाणी, दगड, माती, वीज, महामार्ग तसेच उद्योगासाठी साधन संपत्ती पुरवितो। पण शहापूर अनुसूचित जमाती क्षेत्रातील आदिवासी हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। शहरापासून गाव, पाडे, वाडी वस्तींकडे जाणारे रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण, उदरनिर्वाहासाठी व्यवसाय अशा अनेक समस्यांना आदिवासी बांधवांना सामोरे जावे लागत आहे। या सर्व सेवा सुविधा आदिवासी बांधवांना शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्ध करून मिळाव्यात आणि आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारावे तसेच मूलभूत विकास कामांच्या सेवा सुविधा गाव, पाडे, वाडी वस्ती पर्यंत सरकार आणि प्रशासनाकडून उपलब्ध करून द्याव्यात। या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेकडून 15 सप्टेंबर 2025 रोजी एकाच वेळी शहापूर तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, आदिवासी विकास प्रकल्प आणि उपवन संरक्षक कार्यालयासमोर आदिवासींच्या अनेक मागण्या घेऊन मूलभूत हक्क मोर्चा काढून श्रमजीवी संघटनेने सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले। आम्ही बोलत आहोत, कुठल्या मुद्द्यावर बोलत आहोत, कसे बोलत आहोत, कसे लढत आहोत, तुम्ही आम्ही कशा पद्धतीने ही लढाई लढतो आहोत हे सर्व काही त्या ठिकाणी पाहत आहे। म्हणून ही लढाई तेवढी सोपी नाही, ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि लढाई नाही तर ही लढाई जिंकायची आहे। या ठिकाणी आपल्याला पत्रकार बांधव मला विनंती आहे आपल्याला, अरे किती वेळा आम्ही इथं करायचो, किती वेळा तेच मुद्दे मांडायचे, तांड्याला गावठाणांची आवश्यकता आहे, परंतु या साऱ्या आवश्यकतेवरती कोणी काय मात्र बोलायला मागत नाही। अरे काय राज्य करताय तुम्ही, काय तुम्ही देश चालवताय, काय तुम्ही राज्य करताय, काय तुम्ही प्रशासन चालवताय? अरे जर प्रशासन तुम्हाला चालवायचं जर माहिती नसेल तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, या एक दिवस श्रमजीवीच्या बरोबरीने बसा, आम्ही तुम्हाला सांगतो आंदोलन आहे राहायचे का, कधी आक्रमक हो, कधी परिस्थिती दाखवून तर कधी कायद्याचा धाक दाखवून, अशा पद्धतीने जी काही रणनीती आपल्याला भाऊताईने जी शिकवलेली आहे, जे काय आपण संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनुभवामधून जे प्रश्न आपण मांडतोय आणि हे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी घ्यावं लागेल, काय कार्यक्रम राबवावे लागतील, म्हणजे ही सगळी रणनीती आपण त्याच्या पद्धतीने केलेली आहे। पाण्याचा प्रश्न असेल, या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण दरवर्षी मार्च एप्रिल मध्ये मोर्चे काढतो, परंतु या ठिकाणी आपण ठणकावून सांगितलं जे काही शासन निर्णयाप्रमाणे आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जे दाखले द्यायचे परिपत्रकाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे हेही त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे। जन्म मृत्यूची नोंद असेल त्या अडचणी बऱ्यापैकी आपल्याला येत होत्या, परंतु त्या ठिकाणी एक